अरे ऐका माझं, आपला आनंद आपल्या दारात आपली वाट बघतोय. आपण फक्त त्याला प्रेमाने कवटाळण्याची गरज आहे. अपर्णा, इकडे या जरा. जी. सुजितरावांनी जे काही सांगितलंय ते खरंय? हो आईसाहेब, ढाले पाटलांचा अंश माझ्या पोटात वाढतोय हे खरंय. आणि जे काही झालंय ते आमच्या दोघांच्या मर्जीने झालंय. पण आता निर्णय तुमच्या हातात आहे. बेबी, हा? लवकरात लवकरचा मुहूर्त बघा. आईसाहेब, म्हणजे तुमची आमच्या लग्नाला? रणजित, यांच्या लग्नाला आमची परवानगी आहे. सुजित, बघताय काय? पाया पडा अक्काच्या. असू दे, असू दे. दादासाहेबांच्या वहिनीच्या पाया. रणजितरावांच्या पाया पडा. अरे पाया काय पडताय? अभिनंदन तुमच्या दोघांचं. काय चाललंय हिचं? खरंच ही प्रेग्नंट असेल बाबा. हिचं काय सांगता येत नाही. लई पोचलेली. पण काही असू दे, ही पोरगी या घरात आली हे एक बेस्ट झालं. अरे चला, देवा पुढे साखर ठेवूयात, नमस्कार करूयात. या चला. चला चला. Thank you.
संजीवनी ढाले पाटील. अपर्णा मोरेची अपर्णा सुजितराव ढाले पाटील झाले बरं का मी. काय मला हरायची ॲलर्जीच, पण तू मात्र आता हरायची माती खायची सवय करून घ्या. कारण इथून पुढं प्रत्येक पावला पावलावर तुला फक्त आणि फक्त हरायचंय. आले आता या घरात मी संजीवनी पंजाबराव. आता तू कोणाला काही किती ऊर बडवून जरी सांगितलंस तरी माझं काही वाकड करू शकत नाही. आता कर की तुझं ते टॉक. अहो देवा, अहो हा काय राडा घालून ठेवलाय तुम्ही? अगं हा राडा इथेच नाही, अख्ख्या घरभर असणार आहे. तेव्हा आवरायची तयारी ठेवा काकूबाई. संजू, अगं सुजितचं बाळ येणार आहे घरात. संजू, मला खूप जास्त आनंद झालाय. ते म्हणतात ना, आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन. म्हणजे बघ ना सुजा, याला मुलगी मिळेल की नाही, याचं लग्न होईल की नाही ही शंका होती. पण चाला छुपा रुस्तमच निघाला. माझ्या आधी बाप होतोय. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. मला माझं लहानपण आठवतंय. संजू, तुला सांगतो, या दोघांपेक्षा आहे ना ते बाळ माझ्या अंगावर जास्त असणार आहे. अख्खं घरभर ते दुडक्या पावलाने पळणार आणि हा त्याचा काका त्याला खांद्यावर घेऊन अख्खं गावभर मिरवणार. आणि तो थोडा मोठा झाला ना, ही सगळी खेळणी त्याच्यासोबत शेअर करणार. त्याला फार्मवर नेणार, त्याला पोहायला शिकवणार, हॉर्स रायडिंग शिकवणार, गडकिल्ल्यांवर फिरवणार. त्याची सगळी हौसमौज, सगळे लाड मी पुरवणार. बघ तू. अहो सुजित भाऊजींच्या येणाऱ्या बाळाचं तुम्हाला एवढं कोड कौतुक आहे. त्याच्याऐवजी हे जर आपलं बाळ असतं तर आपल्या बाळाचं तुम्हाला एवढं कौतुक असलं असतं. सवाल संजू, अगं घरभर घेऊन नाचलो असतो माझ्या बाळाला. या जगातला त्याचा पहिला शब्द आई नाही बाबा असता. संजू, तुला असा प्रश्नच कसा पडू शकतो? बरी आहेस ना तू? अहो मग का तुम्ही एक सेकंद.
हॅलो हॅलो, तुमचा आवाज येत नाही. हॅलो हॅलो. मला तुमच्याशी लय महत्वाचं बोलायचंय. मला माहिती तुला काय बोलायचंय. म्हणजे आईसाहेबांनी तुम्हाला सगळं सांगितलं. हो, मग तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर? माझंही तेच म्हणणं आहे जे आईसाहेबांचं. बघ, जमलं तर ऐक त्यांचं. भाई 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 भाई, पाहिलं का कसली तेज तर्रार पोरगी आहे. आम्हाला सगळं दिसतं चष्म्याशिवाय, अगदी डोळे बंद करून सुद्धा. आम्हाला हे पण दिसतंय त्या 2 पोरींनी तुम्हाला व्यवस्थित गुंडाळले. नाही नाही, आम्हाला नाही गुंडाळलं. सुजित भाऊजींना, आई साहेबांना, अख्ख्या ढाले पाटील घराला गुंडाळलंय त्या पोरीनं. आम्हाला काय वाटतं माहितीये का, हे आत्महत्या वगैरे सगळं नाटक असणारे, सब झूट. खरंच खरंच मानलं त्या पोरीला. म्हणजे हे आत्महत्याचं नाटक तर भारी आहेच, पण वर काय म्हणतीये की त्या पंजाबरावच्या पोरीनं जीव वाचवला म्हणे माझा. अहो हे तर लय म्हणजे लय भारी आहे. खरंच खरंच मानलं. त्या पोरीच्या नाकावर टिचून घरात आली आहे ती अपर्णा. आणि पाहिलं का, त्या पोरीचा नवरा रणजित भाऊजी, ते तिची वकिली करत होते आईसाहेबांसमोर. पाहिलं का? मानलं मानलं, खरंच मानलं त्या पोरीला. अहो भल्या भल्यानं जमलं नाही ना, ते करून दाखवलंय तिनं. आता आईसाहेबांनी काही कमी प्रयत्न केले का सुजित भाऊजींचा ढाबा बंद करायला? साम दाम दंड भेद सगळं सगळं वापरून झालं, पण जमलं का? अहो आईसाहेबांना जे जमलं नाही ते त्या पोरीनं करून दाखवलंय. काय कॉन्फिडन्स आहे त्या पोरीत. खरंच असणारच, कॉन्फिडन्स असणारच. लग्नाच्या आधीच ढाले पाटलांचा वंशच बाळगलाय त्या पठ्ठीनं. कॉन्फिडन्स असणारच. बिचारे सुजित भाऊजी, काय म्हणायचे, कोर नाही त्याला डोर कशाला. आता स्वतःच करून बसलेत की. बसले ते बसलेत आणि वर फसलेत, चांगलेच फसलेत. आता पोटूशी गर्लफ्रेंड आत्महत्या करायला निघाली म्हणल्यावर कोणी पण ऐकणारच की तिचं, आहे की नाही? मानलं त्या पोरीला, लईच भारी पोरगी आहे बघा. खरंच मानलं, तिलाही मानलं आणि आमच्या नजरेलाही मानलं. बरोबर पारख आहे आमची. तुम्ही ना खरं तर आमचं कौतुक केलं पाहिजे. आमच्या बुद्धीला आणि नजरेला तुम्ही मानलं पाहिजे, म्हणलं पाहिजे राजश्रीबाई तू लई भारी. हा, आहे की नाही? राजश्री, तुम्ही फार भाबड्या आहात. हा, खरं तर दुसरा शब्द वापरणार होतो, पण बाबूजींनी आम्हाला अपशब्द वापरायला बंदी घातली. भाबडच ठीक आहे. जास्त उड्या मारू नका. गुडघ्याची वाटी सरकल आणि विचार करायचे वांदे होतील. आहे का आता पण वाकड्यात शिरणार का तुम्ही? तुमच्याशी नीट वागावं असं तुम्ही बोलत नाही ना. रणजितरावांना बाहेर काढायचं होतं आपल्याला या घरातून. तुमच्यामुळं ते सुजितराव सुद्धा घरात आलेत. सुजितराव आहेत ते, त्यात रिकाम टेकडे. आमचं किती डोकं खातील याचा विचार करा. प्रार्थना करा. त्या अपर्णाच्या बाबतीत रोगापेक्षा इलाज भयंकर व्हायला नको अशी प्रार्थना करा. प्रार्थना करा. ते तुम्हीच बघा. आता आम्हाला फक्त एकाच गोष्टीशी देणं घेणे.
स्वतःचं बाळ मारून दुसऱ्याचं मूल येणार या आनंदात रणजित भाऊजी टाना उड्या मारत होते. त्या पोरीच्या जखमेवर सपासप वारत होते. बिचारी आता भळा 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 त्या जखमा वाहत असतील. संजू ए बाळा, अगं शांत हो. अगं कळलं मला तू काय सांगतेस ते, पण बेबी मावशी अहो, हे सगळं ते मला सांगत होते हो. मला जसं काही घडलंच नाही. एरवी नुसतं माझ्या डोळ्यात जरी बघितलं ना तरी त्यांना माझ्या मनातलं सगळं कळतं. आणि काल रात्री माझ्या डोळ्यात डोळे घालून ते मला सांगत होते की त्यांना बाळ किती आवडतं, त्यांना किती बाळ हवंय ते. बेबी मावशी अहो, आमच्या बाळाबद्दल जो काय निर्णय झाला तो ह्यांच्या आणि आईसाहेबांच्या मर्जीनं झाला होता ना हो. हक्का मला कळलंय. रणजित आणि संजूचं बाळ, संजीवनीनं हा निर्णय घेतलाय म्हणजे रणजितला विचारूनच घेतला असणार. मग ते असं कसं वागू शकतात? ते काल असं वागत होते तस काय ते या गावचेच नाहीयेत. यांना काहीच माहित नाहीये का? आई साहेबांनी त्यांचं नकळत केलंय का हे सगळं? नाही ना. कुसुमावती, माझ्याशी खरं खरं बोल. या सगळ्यात तुझा नेमका काय हात आहे? संजीवनींचा निर्णय रणजितरावांना त्याबद्दल काही माहिती नाही. बेबी मावशी, मग ते एवढं कोडग्यासारखं कसं वागू शकतात? मग ते का छळ करतायत माझा? माझं बाळ, माझं बाळ. ए संजू, शांत हो बाळा. कसं आणि काय समजावू का तुला? हे बघ, एवढंच सांगते की ह्या सगळ्यात रणजितची चूक नाहीये. म्हणजे अगं, हा, कांबळे मॅडम नक्की नागपूरला गेलेत? बरं, नागपूरला कुठे गेलेत? अच्छा, त्यांचा काही ऍड्रेस वगैरे? हा हो, तेच सांगतोय मी. कांबळे मॅडमचा नंबर लागत नाहीये. दुसरा कुठला कॉन्टॅक्ट नंबर असेल तर तो द्या लवकरात लवकर, महत्वाचं काम आहे. काय ग, काय चाललंय तुमचं? कुठं काय रे? गप्पा मारत होतो आम्ही, आणि गप्पा मारायला विषय थोडीच लागतात आम्हाला. अगं बाई, विसरलेच. मला ना अक्काने बोलावलं होतं बघ. हा, मला जावं लागेल. बेबी मावशी आहो, आपण बोलूया शांतपणे, ह्या विषयावर बोलूया. येते रे रंजय. काय ग, काय टेन्शन?
जाऊ दे यार संजू, नको सांगू, मलाच टेन्शन आहे खूप. अहो काय झालंय? त्या कांबळे मॅडमला आताच नागपूरला सुट्टी घेऊन जायचं होतं का? कोण काम आहे मॅडम? अगं डिपार्टमेंटमध्ये लेडी कॉन्स्टेबल आहेत, ब्रिलियंट बाई आहे. आत्ता मला त्यांची गरज आहे, नेमकं रजा घेऊन गेल्यात. काय झालंय मला नीट सांगता का? संजू, रायाच्या ऑफिसमध्ये स्वाती लवंगारे नावाची एक बाई आहे. ती रायाचं सगळं अकाउंट हँडल करते. रायाच्या सगळ्या डिटेल्स तिच्याकडे आहेत, त्याचे काळे धंदे, 2 नंबरचे धंदे. संजू, ही बाई जर फुटली ना तर रायाला आपण नक्कीच गजाआड करू शकतो.